प्रवचनासाठी निवडलेला विषय की माणसं माणसाशी माणसाप्रमाणे वागले तरच या धर्माला, या जीवनामध्ये अर्थ आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी माणसाला माणसासारखं वागवण्यासाठी धर्म काय करतो, ते माणसाने काय करावं हे समजून सांगण्यासाठी अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढावया नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिडभार तुका म्हणे साना थोर. तुकाराम महाराज हे एक महान विभूती या भूतलावर होऊन गेली की ज्यांनी माणसाला माणसात देव दाखवायचा प्रयत्न केला. आणि म्हणून आजच्या या प्रवचनाचा हा संबंध आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी लावावा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढावया नाम. धर्म नावाखाली आपण अनेक गोष्टी करतो. धर्माच्या नावाने देवदेव करतो, धर्माच्या नावाने देवाची पूजा करतो, देवाला पाणी घालतो, देवाला उदबत्ती लावतो, निवद दाखवतो, देवाला हळदी कुंकू वाहतो, देवाच्या नावाने बाया कुकू लावते, हळद लावते, गडी भुक्का लावतो, चंदन लावतो, माळा घालतात. हे सगळं देवाच्या नावाने केला जाणारा प्रपंच आहे. मग महाराजांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही हे सगळं करताना खूप चांगलं करता, मग देवाच्या नावाने वागायला शिका ना. देवाच्या नावाने वागायला शिका. दुसऱ्याला त्रास देऊ नका, दुसऱ्याला शिव्या देऊ नका, दुसऱ्याचा अपमान करू नका. मदत करण्याचा भाग जेव्हा येतो, कोणाच्या संकटात त्याला धावून जा, कोणाच्या अडचणीत त्याला मदत करा. कोणाचं अडलं असेल तर तिथं जाऊन त्याची अडनडी दूर करा. हे कोणाचं काम आहे? आपण म्हणतो नाही मगज लावला म्हणजे देवाचं काम झालं, आपण म्हणतो बुक्का लावला म्हणजे देवाचं काम झालं, आपल्याला वाटतं देवाचं पाया पडलं म्हणजे देवाचं काम झालं. हे देवासाठी केलेलं काम आहे, पण हे देवाचं काम नाही. देवाचं काम काय? कोणाची अडचण दूर करायची. एखाद्याचं अडलेलं आहे आणि आपण म्हणलो मी नाही करणार, मग देवाच्या पासून दूर गेलो आपण. तुझं भावा आहे देव, चित्त करून अशुद्ध, भावी गावी गीत तरी हा सुलभ उपाव. आता हे काय अभंग, हे जे मोठमोठाले भजन, हे सगळे व्याख्यान, हे प्रवचन, तिला डोक्यावर जाणारा विषय असतो. साध्या माणसाला, भोळ्या माणसाला, बाबड्या माणसाला, या आपल्या अडाणी माणसाला देव कसं समजायचं. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देव ऐसा करी, दावी रूप मध गोपिका रमना, ठेवू दे चरणावरी माथा, पाहिने श्रीमुख देईन आलिंगन जेने लिंबलोन उतरी. लय असं लय मोठा अभ्यास करायचा, लय गीता पाठ करायचे, लय अभंग पाठ करायचे म्हणूनच माणूस देवाचं काम करतो का? नाही. त्याला काम करण्यासाठी लय बुद्धी लागते का? नाही. त्याला काम करण्यासाठी लय ताकद लागते का अंगात? नाही. मग त्याला काम करण्यासाठी काय लागतं? त्याला काम करण्यासाठी लागते इच्छा, मनामध्ये असणारी भावना. भावना महत्वाची असते, इच्छा महत्वाची असते, त्याची मानसिकता महत्वाची असते. आपण जर ठरवलं एखाद्या चांगलं करायचं तर करू शकतो. आपण जर ठरवलं एखाद्याचं वाटोळं करायचं तर करू शकतो. आपण एखाद्याला शिवाय द्यायला ठरवलं तर देऊ शकतो. आपण एखाद्याला प्रेम करायचं ठरवलं, एखाद्या कुत्र्याचं पिल्लू जरी आणलं आणि त्याला जीव लावायला ठरवलं तर आपण लावतो का नाही? मग कुत्र्याला जीव लावणाऱ्या माणसाने माणसाला का जीव लावू नये? धर्म म्हणजे काय लय मोठा कुठला तरी लांब विषय आणि त्याला हुशार माणूस लागतो, त्याला पंडित लागतो का? नाही. अरे आमची शबरी बघा, अडाण्यातली अडाणी, तिने देव पाहिला, तिला देव भेटला. तिची भक्ती, प्रेमाच्या भक्तीला तिने आपलं अडाणी असून सुद्धा देवाची भक्ती केली. देव तिला प्रसन्न झाला, देव तिच्या पालात आला. आता आपणही पालत राहतो, देव तिच्या पालात आला.
आता देवाला काय द्यावं? लोक म्हणले वा आम्ही गुलाबजामुनचा निवड दाखवला, कोणी म्हणतं लापशीचा निवड दाखवला, तर तिच्याकडे काय बिचारी एवढीची भिलाची तिच्याकडे काय असं? ती म्हणली भाऊ द्यावा, हे पोरं हल्लेच भाऊ काल गोळा केले राहणार गेले बोरं आणले, पण पोरात काय कडकेने त्यानं काय आंबट दिली. मग तिला ओळखायचं कशी पारं काय बोरं पाहून पारं घ्यायचं, काही हिरवे गोड गोड लागायचं, काही लाल गोड आंबट लागायचं. मग तिने काय करावं? बोर सोडावं, तुकडा खायचा, आंबट लागला का फेकून द्यायचा, गोड लागला का गोळा करून ठेवायचा. असे तिचे उस्ती पोरं तिने गोळा करून ठेवले. जेव्हा म्हणले अहो हे आहे हो माझ्याकडे खायला, खाल्ले नाही का खाल्ले? भक्ती भक्ती भक्तीचा हा जो मार्ग आहे ना, याला उष्ट मस्त पैसा खर्च याच्याकडे काही मी लक्ष देत नाही हो. याला प्रेम, माया, ममता, भावना, वात्सल्य, दया, क्षमा, शांती हे सगळे देवाचे रस्ते. हे रस्तेच बंद करून टाकले आपण. या रस्त्याला कंपाऊंड मारून टाकलं आणि आपण असे रस्ते गेले की जिथे क्रूरता, नाश, भांडणं, वाद, व्यसन, स्वार्थ, मतलब हे आमच्या डोक्यात बसले. आम्ही मतलबी झालो. कोणी म्हणलं 100 रुपये देतो कामाला येतो का, आपण जातो. वाट्यामध्ये वाट्याने दुसरा भेटला तो 150 देतो, आपण ती वाट सोडून देतो, चल 150 ना चल तुझ्याकडे. अरे मग याला तुम्ही म्हणला त्याचं काय? त्यामध्ये म्हणून कटकून म्हणते तुझं काय करायचं आपलं, त्याला काय प्रोग आला का तिथे? म्हणजे आपण शब्दाला जागणारी माणसं नाहीत. आपण येळेला कोणालाही जागा देतो. मग देव म्हणतो अरे मग तू कशाचा आमचा माणूस आहे? देवाचा माणूस कोणाला जागा देत नाही. आपण आईबापाला जागा देतो. आईबापाला लहानचं मोठं केलं बिचाऱ्याने, हातावरच्या पोडावानी जपलं, मोठं केलं का बस झालं. आई बापा गुरकायला मोकळा, गुरगुर करायला लागला बापा. मग बाप म्हणतो अरे त्याला मी तुला लहानचा मोठा केला मला गुरकतो का? हे म्हणतो मग काय करू, तू आज समजत नाही का? मग तू देतच नाही मला, वावर मला देता येत नाही, की घर मला देता येत नाही. म्हणजे तो हक्काचा काय होतो? मालक होतो. कर्तव्याचा त्याला विसर पडतो. मग कर्तव्य ज्याला समजलं नाही त्याला धर्म समजला का? हक्कासाठी धर्म नाही. धर्म कशासाठी आहे? कर्तव्यासाठी आहे. कर्तव्य समजावं माणसाला, की चांगलं करावं माणसाने. रस्त्यावरचे काटे असले तर उचलून टाकावं. आपण म्हणा माझं काम आहे कधी, आणि मग गाडी तुझी पंक्चर झाल्यावर काय करायची? मग गाडीन पंक्चर बदल मग तिथं. त्याच्यापेक्षा जर काटा दिसला तो रस्त्यावरच्या बाजूला करा, आपली गाडी चांगली जाईल. लोकांच्या गाड्या पण त्याला पंक्चर व्हायच्या नाही. पण आपण काय करतो? वाटाच्या कडाला पडले काटे वाटा आणून टाकतो, म्हणजे बरं पंक्चर झाला का पडला पडला तरी दातीत घेतो आपण. लोकांचं वाटोळ्यात आम्हाला आमचं भाग्य आनंद मिळायला लागला. असा धर्म कोणी केला नाही, असा धर्म कुठं टिकला नाही, असा धर्म कुठं चालला नाही, अशा धर्माला कोणी मान्यता दिली नाही. मग हा कोणाचा धर्म आहे? लोकांना त्रास देणं, लोकांचा उपद्व्याप करणं, लोकांना अडचणीत टाकणं, लोकांच्या संकट निर्माण करणं, लोकांच्या वाटा अडवणं, लोकांचे कामं अडवणं, लोकांच्या वाईटात आपला आनंद मानणं. हे कोणाचं काम आहे? हे असुरांचं काम आहे, राक्षसांचं काम आहे. हे उपद्रव ज्याच्याकडे करण्याची प्रवृत्ती आहे हे कोणाचं काम आहे? राक्षसी वृत्तीचं काम आहे, दानवी वृत्तीचं काम आहे. देववृत्तीचं काम काय आहे? कोणाचं चांगलं करावं, कोणत्या चांगल्यासाठी आजबावा, कुठलं व्यसन करू नये, दारू सोडून द्यावा, गांजा बिड्या सोडून द्यावा. कुणी पित असेल तर त्याच्या पाया पडावं, पाया पडतो सोडून द्या म्हणावं. चांगल्या मार्गाला त्याला घेऊन जावा, हे कोणाचं काम आहे? देवाचं. मग त्यांनी बुक्का नाही लावला तर फरक पडत नाही, त्यांनी गण नाही लावला फरक पडत नाही. नाही तर इकडे गण लावायचा, चंदन लावायचं, तिकडे जाऊन दारू पाजायची, लोकांना प्यायची, आपण लोकांचे वाटोळ आपले वाटोळ. मग याला कोणता देव म्हणायचं? याला देव म्हणत नाही आणि याला देवाचा मार्ग म्हणत नाही. आपण इथे लिंगतीर्थामध्ये आलो. हे लिंगतीर्थ कोणाचं आहे? देवाचं गाव आहे, ही देवाचं स्थान आहे. इथं आमच्या रामराज्यामध्ये हे रामाचं जे वनवासी अवतार होता, या वनवासामध्ये वनपर्वामध्ये याची नोंद आहे आपल्या लिंगतीर्थाची. इथं सीतामाई राहिली, इथं सीतेची नाणी आहे, इथं सीतेने आंघोळ केली, इथलं पाणी जिवंत पाणी आहे. किती दुष्काळ पडला तर नाणीतलं पाणी आटत नाही, अशी आख्यायिका आहे पहिल्यापासून चालत आलेली. आता आमचं सगळंच बदललं, आम्ही सगळंच बदलून टाकलं. आता पहिले विहिरीला हाताने पाणी घ्यायचो, आता 400 फुटावरला पाणी लागत नाही आमच्या. ही परंपरा खंडित झाली, पण धर्म नाही खंडित झाला. धर्म काय सांगतो? आपल्या नवऱ्याच्या संकटात तिने आपलं संकट समजून नवऱ्या संग गेली. आता आजकालच्या असे तर म्हणले असेल ते सोडून त्याला काय नाही लागले, आपण दुसरा करू काय लागत म्हणले ते.
पण सीतामाईने काय केलं, नाही वयाला 14 वर्ष वनवास आहे ना, मी बी जाते सांग. आता एक राजाची पोरगी होती आपल्यावानी, काय अशी काय काट्या कुपड्यात ती का काय, महाल सोडून कधी जीवनात तिने रस्ता पाहिला नाही, वाटाने कधी कुठं खेळ कावटे कधी कुठं रानावनात फिरली नाही. आणि अशी राजाची कन्या 14 वर्ष वनवासात बिगर चपलाची बिगर आपल्या कुठल्याही सुख सुविधांविना जगली का, तर याला म्हणतात आपलं धर्मपालन. धर्मपालन ही जी व्यवस्था आहे ही प्रत्येकासाठी स्वतंत्र आहे. डॉक्टरचा धर्म आहे, विद्यार्थ्याचा धर्म आहे, गुरुजीचा धर्म आहे, महाराजाचा धर्म आहे, शिक्षकाचा धर्म आहे, दुकानदाराचा धर्म आहे, वकिलाचा धर्म आहे. धर्म म्हणजे तुमच्या कर्मात तुम्हाला दिलेली जागा नेमणूक, तुमचं कर्तव्य, याला म्हणायचं धर्म. धर्म म्हणजे काय बुक्का लावला म्हणून धर्म झाला का, नाही. बुक्का लावणं आवश्यक आहे, पण का त्या बुक्क्यातून आपलं वैराग्य जागं व्हावं. गंध लावणं आवश्यक आहे, पण गंध का लावायचं, त्यातनं आपलं सौभाग्य जागं व्हावं. आपल्या प्रती आपल्या अंतरंगामध्ये ज्या भावना उठतात, जे विचार येतात, त्या विचारांची दिशा या मार्गाने ठरवावी, या उद्देशाने आपण गंध लावितो, बुक्का लावितो, चंदन लावितो, कपाळी अष्टगंध लावतो, भस्म लावतो. हे लावण्याचा प्राथमिक उद्देश आहे की तुम्हाला विचारधारेमध्ये बदल व्हावा, तुमचा विचार सुधारावा, वाईट विचार तुमच्या मनात येऊ नये, स्वार्थ भावना तुमची जागी होऊ नये, निस्वार्थ भावनेने काम करण्याची वृत्ती तुमच्यात प्राप्त व्हावी, या हेतूने गंध लावायचा, बुक्का लावायचा, चंदन लावायचं, देवाचा भंडारा लावायचा. तर आम्हाला माहितच नाही, आम्ही भंडारा लावतो लोकांना गंडे घालतो, चंदन लावतो लोकांना चंदन लावायला चाललं, इथं देवाच्या नावाने टोपी घालून बसतो लोकांना टोप्या घालीत चालला. हा कोणता उद्योग आहे? हा देवाचा उद्योग नाही. अरे एकलव्य आमच्या समाजातला, आमच्या भिल्ल समाजाला एकलव्य जो होता, आमच्या समाजाचं एक फार मोठं त्याचं कार्य होतं, हुशार होता. आता आपले पोर काय गुलुलेले कमी आहेत का, तसा तो काही कमी नव्हता. आणि तो म्हणला गुरुजीला, म्हणला गुरुजी मला शिकवता का. आता तो होता बेलाचा. गुरुजी म्हणले नाही, मग इथे हे सगळे मोठ्याचे लेकरं आहे, तिथे अडण्याला इथं काही जागा नाही, तेव्हा मला शिकायचं होतं. आता बघा ते गुरुजी बी कसा प्रतिष्ठ होता. खरं पाहायला गेलं तर अडाणी असो कोणी असो, शिकायला त्याला द्यायला पाहिजे होतं. पण त्याने त्या टायमाला समाजामध्ये, समाज बी आपला धर्माच्या बाबतीमध्ये कधी कधी अडचणीत आणायचा प्रयत्न केला. मग त्याने काय करावं, शाळा भरायची, इकडं तो इकडं उभं राहायचं, कान खिडकीतून कानातून ऐकायचं, तिकडं लोक, तिकडं देव अर्जुनाला शिकवायचा ते गुरुजी, इकडं हो अर्जुनाला शिकवताना पाहायचं, आणि ते बघून बघून शिकलं ना. आणि उद्या परीक्षा झाली तर अर्जुनापेक्षा पुढं सरकलं. अर्जुनाला सांगितलं तिकडं तर तो पुढचं पाखरू गेला बाण मार, त्याला सांगायच्या त्यांनी तिकडून बाण मारला, झाला बाण त्याचा तिकडे लगेच लागला, त्या पाखराला लागला. आणि अर्जुनाचा बाण तर अजून भात्यातच होता. आणि मग लोकांना काय माहिती इकडून आला बाण, लोक म्हणले वा 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 अर्जुनला शिकला. खरं काय होतं, खरा बाण तो एकलव्याने मारला होता. म्हणजे बघा, हुशार कोणी असू शकतं, अडाणी कोणी असू शकतं, पापी कोणी असू शकतं, ब्राह्मण पापी असू शकतो, मराठा पापी असू शकतो, मुसलमान पापी असू शकतो, भिल पापी असू शकतो. पाप कोणी करू शकतो, कोणी करू शकतो. जो माणसाच्या जन्माला आला तो पापाच्या बाजूने जाऊ शकतो, पुण्याच्या बाजूने जाऊ शकतो. मग माणसाला पापापासून बाजूला काढायला काय काम करतो, धर्म काम करतो. म्हणून धर्माचं काय करा, पालन करा. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम वाढावयाना. आता पापापासून दूर जायचं, आणि पापाचं आपल्यासाठी आयुष्यावर होत चालले. पापासाठी आम्ही प्रयत्न करतो. का बरं करतो? काही लोक पैसा करता पाप करतात, काही लोक पोटा करता पाप करतात. आता आपण पाखरं मारी दिलं का बरं, पाखरामध्ये काय आपलं काय पाखर स्टोर होते, तुमच्या खानदानीचं वाटोळ केलं तर म्हणून मारताय का? नाही म्हणले खायला नव्हतं म्हणून आपले पाखरं मारून खायचे. अरे शिकारीचा काळ होता, ज्या टायमाला शिकार करायची होती ना, ज्या टायमाला खायला खूप धान्य नव्हतं, काय नव्हतं. आता इथं ऊत आला धान्याला, इथं कोणाच्याही ठिकाणी जा धान्य, हा काय आता विषय राहिला का, मुबलक झाला. आता खूप नाव धान्य भेटायला लागले.
मग काही लोक म्हणतील मला कोपानच नाही. मग आता ही तुमची जबाबदारी आहे. गावात राहता, ज्या गावचा सरपंच तुमचा असेल त्याच्या गावात जाऊन बसा म्हणून आमच्या कुपनाची काय सोय. मग ही जबाबदारी कोणाची? तुमची का फक्त मत देता? नाही. धान्य आता मिळतं ना. मग जर धान्य मिळतं, कालवणाला भाजीपाला मिळतो, तेल तूप मिळतं, तर मग पाखरांवर फिरायची गरज आहे का? आता पाखरांना जगू दे ना. पाखरं जगले तर पर्यावरण सुधरण. का जगन पर्यावरण सुधरण? पाखरं काय करतात? त्या झाडावर बसतात, त्या झाडाचं फळ खातात, त्याचं बी उचलतात, रानात घेऊन टाकतात. मग बोरी बाबळी या उगाच्यात कशामुळे उगाच्यात? या पाखरांमुळे उगाच्यात. नाही तर पाखरांनी जर तुमच्या बेत नेले नसते तर तुमच्या रानात ते झाडं आले असते का? नाही. पाखरं टाकले मारून आणि म्हणतो आमचा तो परंपरेत धंदा आहे. तुम्हाला हा धंदा कोणी सांगितलं परंपरेचा आहे? लोकांचं वाईट करण्याचा धंदा आम्ही शिकलो, चांगला करायचा धंदा आम्ही शिकलो नाही. ती शबरी देवाची भक्ती करायची, आम्ही भक्ती करीत नाही. आम्ही पाप करतो आणि देवाच्या नावाने फक्त कुठेतरी कोणतरी म्हणावं बा देवी नवरात्र बसवलं ना, आम्ही चाललो ना, आम्ही आलो. अरे हे नाटक बंद करा. काय हे नाटक आहे? मग करा काय? आपल्या आई बापाला जीव लावा, आपल्या पोराला शिकवा ना. नाही तर दारू पिऊन घरी येतात ते पोरग 4थीला गेलं तर दारू शिकत प्यायला, 8वीला गेलं का पोरग लांगाडकणा करते. आणि आमचं बाप असंच करतो, आम्ही असंच करतो. ते मास्तर थकून जातो म्हणतो पोरग शाळेत येत नाही, पोरग शाळेत. मग आम्ही आडाने शिकत बसायचं का? आम्हाला इकडे रोजंदारी भेटायला लागली. पोरग घेऊन गेलं मग शेंगा तोडा 500 रुपये भेटायचं. मग असे 500 रुपयासाठी 4थीचे पोरं द्या रानात पाठवून आणि पोरग शाळेत करा नापास. मग असेच पोरं 4 पिढ्या वाटोळे झाले, अजून 4 पिढ्या वाटोळे करा ना. तुम्हाला कोणी अडवले? अरे सुधरा, कुठेतरी जागेवर या. 4 पोरं शिकले, शासनाने 10वी पास झालं तुमचं पोरग. शासन म्हणतं अडाण्याचं पोरग कमी शिकलं पण तरी शिकलं ना ते. मग पोलीस भरती आली तर घ्या ना. अरे यांच्यापेक्षा आपण पोलीसची चांगली करतो ना. आमचं नायकाची जाते, कोणी जाते नायकाची. आम्ही मागानी चोर धरले का नाही चोर? पण आता या धर्मात नायक पहिल्या नायकानी चोर धरले, आता आमचे नाईक चोऱ्या करायला निघाले. मला काय करायचं? त्याला काही सांगा धर्म सांगितलं यो आमच्या धर्मात लिहिलं हे असं नाही. म्हणले बरं धंदा आपला रात पळी गेली मग झालं मोकळे. सकाळी येऊन झोपले, पाला झोपले. आई म्हणजे पुढे गेल तर नाही गेलो तो राहायचे. अरे कशाला? सुखाची खा, कष्टाची खा, शिळी का खाय ना, पण पोटाला खा. कशाला विनाकारण नाटकाच्या या म्हणजे या झाला झोकले मुरलीला मोकले धंदा काय करायचं आपला? याला काय म्हणतात? धर्मविरोध म्हणतात. धर्माचा विरोध. धर्माच्या चुकीच्या संकल्पना आम्ही राबवल्या. धर्माच्या नावानं आम्हाला काहीच कळलं नाही. आम्ही फक्त गेलो वैष्णव देवीला, गेलो इकडे, गेलो मोठाईला. अरे गेले पण केलं काय? आम्ही काय नाही केलं. आमची चोरी चालूच आहे, आमचे गांजे चालूच आहेत, आमच्या दारू चालूच आहेत, आमचे तंबाखू चालूच आहे, आमची मिसरी चालूच आहे, तरी देव चालूच आहे. असा डबल रोल कोणाचा आहे? हा मानवी वृत्तीचा सगळ्यात मोठा धोका आहे. म्हणून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, ज्याची नको करणे काही त्याने द्यावी देवाची ग्वाही, आपली पापे लपवावी सर्वही पाठीमागे, लोकात वाढवावा भ्रम, आपले चुकवावे श्रम, देवाची आणावे चालवावे कुकर्म, त्याने समाज बिघडला. आमचा हा समाज अडाणी समाज, पण कष्टाळू समाज. कष्ट आमच्या समाजाला आयुष्यात कधी सोडता आले नाही. आम्ही कष्टात जीवन जगलो, पण ते कष्टाचं चीज केलं का आम्ही? नाही. आम्हाला लोकांनी कष्ट करण्यासाठी प्रवृत्त केलं, पण त्या कष्टाच्या मोबदल्यात काय करावं हे आम्हाला कोणी शिकवलं नाही. आम्ही इळभर काम करतो, बराशी टाकतो, खड्डे खांदितो, सुग्या करतो, लोकांचे वावर गुरशितो आणि दमलो म्हणून राज्याला टंपस लावून झोपवतो. मग आता तुम्हाला कोणी सांगितलं का इळभर काम करणाऱ्या माणसाने रात्री दारू पिली म्हणजे त्याची तब्येत सुधरते? असं कोणी शिकवलं तुम्हाला? गेले नाही. जाऊ दे, काय नाही, आपलेच माणसं सगळे. नीट ऐका रे, बारीक ऐका. आता बघ, डोक्याला ताण देऊ नका. थोडक्यात आलं आता लावलं का पूजा? बामण आला का? कुठे गेला? घ्या. तर आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवा. बाकी देवाचं काय, भजन करायला काय तुम्हाला टाळ कुटायला लावले, तुम्ही कुठं टाळ. पण ते भजन करून होणार काय? त्याचा परिणाम कुठं व्हायला पाहिजे? कीर्तनाचा परिणाम कुठं व्हायला पाहिजे? नाही तर आम्ही साऱ्या गावाला कीर्तन सांगतो ना, आमचंच वाटोळं आम्हालाच कळणार झालेलं. याच्यातून काही परिणाम होणार नाही. म्हणून नीट वागायचं. आपल्याला नीट वागायला शिकवलं देवाने दोन्ही शिकवलं की नाही? देव काय म्हणला? नीट वागा. मग आपण नीट वागायचं. आपल्या आईबापाची
जरी गरीब असले अडाणी असले, आता चुकला असेल बाप बाप पेतड असेल भाऊ, त्याच्या टायमाला नाही त्याला कोणी गुरु भेटला ते काय करीन बिचारा. आता तुम्हाला भेटला ना गुरु, मग तुम्ही तरी पिऊ नका. मग तुम्ही नाही पेले का हळूहळू घरात बसले बसले बापाला म्हणा बाप दे सोडून, बाबा बाबा दे सोडून, अरे अण्णा बाप्पा ते सोडू नका. नाही सोडी तरी आमच्याकडे घेऊन ना, आम्ही सोडतो त्याची, आम्ही डोक्याने तुम्हाला बरोबर मदत करतो, त्याची सोडतो. त्याची सुटल्यावर काय तुमचं वाटलं होईल का? नाही व्हायचं. त्याचे 2 रुपये वाचले तुमच्याच घरात लागते का नाही, इकडे घरात नाही जाणार चालला तिकडे खाली, त्यांनी काय झालं बरं. ज्यांच्याकडे जाऊन तुम्ही पेले त्यांनी 2 रुपये करता तुम्हाला पाजली, त्यांचे काय माड्या झाल्या का? नाही म्हणजे ते बी असेच म्हणले, ते बी भिकारी आम्ही भिकारी. मग का हे भिकायला का लागले? तुमची नीतिमत्ता जर खराब झाली तर तुम्ही काय करणार? भिकायलाच लागणार आहे. तुमची नीतिमत्ता जागेवर असेल तर तुमचं कसं व्हायचं? 2 रुपयाचं बचत होईल, घरामध्ये कुटुंबामध्ये व्यवस्था चालेल. ही तर आमची खरी कहाणी आहे. ही कहाणी राहिली बाजूला ना, आपण दुसरंच नाव जेव करत बसलो. आता या बाईला बिचारीला जाऊन 10 दिवस झाले, आपण तिचा दावा घातला, बरोबर आहे, आपल्या भावना आहेत. ती बिचारी कष्टाळू होती, आम्हाला चांगली आठ होती, चांगल्या बाई तिथे लय काम केलं. बाई 1 नंबर बाई होती गावातली. त्या बाईचा जीव लावायला, ती काय जीव लावायची सगळ्या कर्मचा जत्रेमध्ये जीव लावायला बाई 1 नंबर होती. आणि मग ती केली बिचारी मरून परत यायची का? आता नाही यायची. तिची आठवण शेवटी आता तिला आपला वाटा लावायला आपण सगळेजण आलो, आपल्यालाही वाटा लावायला येते एक दिवस. आता आपण तिचं गुणगान गायलं, लोक आपल्याला घोडे लावते, आपल्या म्हणजे आईला मोठा बरा मिळाला, त्याला वाटोळ केलं हे सगळे. म्हणजे शेवटी आपलं काय लावते? घोडे लावून आपल्याला वाटे लावते. आपल्या शेवटच्या दिवसाला याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटी आपण मारलो, मेल्यानंतर 10व्याला आले लोक आले, लोकाला आल्यानंतर कोण लिहायला खरंच चांगला माणूस होता भाऊ हे कधी म्हणते? चांगलं वागलो तर म्हणते का तुम्ही गावाला घोडे लावल्यावर गाव म्हणणार लय चांगलं होतं, चांगली घोडी लावली होता असं म्हणते का? नाही. आपण चांगलं वागलो, 10व्याला लोक चांगले शब्द वापरते, 2 शब्द प्रेमाचे बोलते, मध्ये खरंच माणूस राजा होता भाऊ, यांनी खरंच लय आमच्या लोकांना लय मदत केली, वयाला असं केलं त्या तसं केलं. गुणगान कोणाचे गायले जातात? जो गुणाने वागवत त्याचे. अवगुणाने जो वागवतो त्याचं काय केलं लोकांनी? जरी बोलले नाही बघ घाबरतात लोक, काय करायला म्हणजे एखाद्या नंगडाला कस काय नंगाड म्हणायचं, पण मनात म्हणजे जायला मुर्दा बरं झालं मी आला, हे नंगाड होते, यांनी मला त्रास दिला, आमच्या शेजारीला त्रास दिला, खऱ्या गावाला उपद्याप केला यांनी. म्हणजे शेवटी चांगलं वागलं तर शेवटी लोक चांगलं बोलतात, आणि वाईट वागलं जरी बोलले नाही वाईट आहे तर मनात त्याच्या भावना काय राहते? वाईटाचीच भावना राहते ना. म्हणून वाईट कुणाचं करू नका आणि कुणा त्रास देऊ नका. जर इतिहासामध्ये आपल्याला पुढे व्यसन लागलं असेल तर सोडून द्या. तुम्हाला सांगतो, आता महाराष्ट्र आहे जे आम्ही पण डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगतो, असं जगात कोणतं व्यसन नाही की जे सोडता येत नाही. असे लय व्यसन सुटले. एवढा वाल्या त्याला व्यसन काय होतं की माणसं मारायचं, काय काय नाद असं सांगते, त्या येण्याला नाद होता वाळ्याचा होता, त्याला काय नाद होता? माणसं मारायचे आणि माणसं मारून टाकायचे. जर हसायचं कडे आयला मारला का नाही, 4 मारले 10 मारले, किती मारले त्यांनी माहिती तुम्हाला? एका रानात 1 खडा टाकायचा, 1 माणूस मारला किती खडे टाकायचे? 1 खडा टाकायचा. माझा रांजण तुम्हाला माहिती किती मोठं असतं, खडे किती असतात? असे त्यांनी 7 रांजण भरवले. कशाचे भरवले? खड्याचे भरवले. माणसं किती मारले? 7 रांजण भरून खडे गोळा केले, एवढे माणसं मारले त्यांनी. पण त्याचं हे व्यसन किती वेळा सुटलं? एका मिनिटात व्यसन सुटलं. देव त्याला म्हणला, अरे त्या आईला काय माणसं मारले तो? म्हणला मग अरे माझा नाही आपला, म्हणला माणसं मारून काय केलं? म्हणला माणसं मारले, म्हणला सगळे डागडागिने वरवडून काढून दिले फेकून. म्हणला मग फेकून देऊन डागडागिने कुठे नेले? म्हणला बायको कुठे दिले? म्हणला नेऊन आहे बायको घरला आमच्याकडे गंज पाडा. म्हणला उकांड्यावर दागिने, कुठे दागिने, सगळे दागिने. आणि मग ते देव त्याला म्हणला, भाऊ आता देव काय असा आड्यानं देव आला रूपात घेऊन, एका वाटसरूच्या रूपाने देव आला वाटाड्या. आता ह्यो वाट माऱ्या होता, देवाला यांनी बांधून ठेवला, मला तुला मारितो. आता देवाला काय देव मोठा म्हणून त्याला काय विचार, तुम्हाला मारायला काय हरकत नाही, म्हणला तुम्हाला मारून टाक, पण तुझ्या बायकोला तू सगळे दागिने दिले म्हणला, आणि उद्या तू गुतला समजा आणि तुला लागले सजा, 10 वर्षाची सजा लागली. तुझी बायको 5 वर्ष भोगन का? तुम्हाला का नाही भोगायची? म्हणला मग एक काम कर, आता जाऊ दे, आता मला मारायचं तुला, आता वाट सुरू मी मला ठेव बांधून येईल, तू घरी जा. आणि बायकोला फक्त म्हण, बायकोला फक्त एवढंच म्हण, बाई 10 वर्षाची सजा लागली, 5 वर्ष काढशील का तू? इच्छा तिथं हा म्हणले ना, कशाला मारून टाक मला. ती गेलं घरी. आता त्याला काय माहिती, माणूस काय असतो, भ्रमात असतो, अडाणी असतो, आणि त्याला गैरसमज असतो. ती गेलं घरी. बायको आपली बिचारी बसली, दागिने जोडणारी, तिचं काय गेले
किंवा इकडे माणसं मारायचं आणि तिकडे आयतं खायची ती, तिला काय सुखात होती ती बिचारी. तो बोलला ए इकडे बाय इकडे अरे इकडी अरे मला जर उद्या मला धरलं आणि मला 10 वर्ष सजा लागली तर 5 वर्ष तुला भागवत लागणार नाही. तू सगळी प्रॉपर्टी तुला दिली डाग ती म्हणले हो मी काय तुझी एक दिवस भागायला मोकळी नाही. तू तिकडे वाट्या मारत बस नाही तर लोकांच्या बाराशी टाक. आम्हाला काय घेणं पडलं. मला 2 रुपये आणून दे. तू बघ मीठ मिरची आणून दिली तर मी मिरची खाऊ घालीन. तुझं गुलाबजामुनचं मटेरियल आणून दे तर मी गुलाबजामू खाऊ घालीन. मला तुझ्या पापाशी घेणं नाही. ते तुझं तूच भागायचं. याच्या डोक्यात काय पडला प्रकाश पडला की लाईट लागली याची. आला मला बघा द्यायला बाया करता मी एवढा आदर म्हणून बाया माझी भोगायला तयार नाही. बाया म्हणले मी का भोगाव पाप तो करावा मी फेडावं का तू तुलाच फेडायचं म्हणलं. याच्या डोक्यात प्रकाश पडायला आला. देवाच्या पाया पडा मला देवा आयला चुकला बा म्हणला आता काय मी दोनच माणसं मारले राव मला. आणि काय झालं मला काहीच नाही म्हणलं डाग टाकले घरी नेऊन. मला वाटलं माझी बायको चुकी व्हायचं तिथं मला म्हणते नाही नाही मी काय करणार नाही. आणि मग त्या दिवशीपासून त्यांनी वाटमारी बंद केली. एवढं मोठं वाटमारीचं व्यसन काय सोपं समजू सगळं तुम्ही. काही लोकांना चोरीचा नाद असतो. त्यांना पैसे असले तरी चोरीचा नाद असतो. काय ते डोक्यात असतं त्यांच्या डोक्यात ती नादच असतो. गेले पुढे चोरी करते काय ते टाकते खिशात बसल्या बसल्या की उचलते घालते. आपण गरज आहे तुला नाद आहे भाऊ नाद. आता हे नादाला काय करतो नाद खोळा नाद खोळा असा लय खोळा नाद. पुढे गेले ना 10 वेळा आले तरी या गावात भेटती काही त्याने टंपस मारून 10 वेळा येतात. इथं पूजाला आली देव ठेवलाय बामून बोलावलाय महाराज बोलावलाय लोक इथं काय टंपस टाकून यावं. तरी पण सकाळी तेवढ्याच बायाला सोडलं इथं मला आलो 2 मिनिट धार मारून आलो. धार करायची मारी तो हा गेला टंपस टाका म्हणजे नाद खोळा. हे असे खुळे नाद आहेत ना बाया पडतो बा तुमच्या पण करा. जर तुमच्या ज्याने दारू नसेल सुटत ते पोरग ते म्हातार बया बी वडी काय सोपं आहे का बाया झोप समजत तू बायाला नाद लावून ठेवले आम्ही. त्यात बायाची चूक आहे का नाही. वातावरण जसं असन तर चलत कसं वातावरण निघत तसं निघत आहे. हे सगळं समाजाच्या सेवा या ज्या मार्गाला विश्वासार्हता आहे ती सगळी भंग पावलेली आहे. हा समाज चालवणारे जे समाज चालक आहेत याच्यामध्ये मग सगळे आले पुढारी आले महाराज लोक आले ब्राह्मण लोक आले. हे सगळ्या लोकांची जबाबदारी. ज्याच्या घरात पूजा सांगितली ना भाऊ तुमच्या घरात सत्यनारायण घातलं ब्राह्मणाने तर त्या ब्राह्मणाचं काम फक्त सत्यनारायणची दक्षिणा घेऊन जाणं नाहीये. त्यांनी घरात येऊन सांगावा भाऊ तुझी बायको बा हे नवरा दारू पितो ना याला म्हणावं ही पूजा तवाच फळाला जाईन तवा दारू सोडशील तवा अशी ठोके टाकीत जा ना. वज ठोका टाकून टाकू काय सांगते यांची काही तुम्हाला वाटलं का राखते की अरे गरीब पोरं असते ते पण यांना कोणी वळणच लावायला नाही. आणि यांच्या बाजूला कुणी असा ठामपणे विश्वासार्हता निर्माण करणारा माणूस नाही. त्याच्यामुळे याला याच्यातच आनंद वाटतो. कला चालले पोरं लहान पोरं चालले. पहिले लोकांना खाली जावं लागायचं. आता आमच्या बेलाटीतच लोकांनी आणून ठेवलं. इथं दुकान टाकलं म्हणजे काय दुकान आहे तेव्हा आमच्याकडे किराणा दुकान बिकान काय नाही. आमच्याकडे सगळे फुगे भेटतच कमून भेटत. लोकांना इतक्या लांब जायचं ताण वाचवलं ना म्हणजे ताण वाचवलं. खाली जायचं पार तिकडे आडराला जायचं काट्या कुपाटीला सकाळी त्यापेक्षा म्हणले आम्ही तुम्हाला सप्लाय घरपोच डिलिव्हरी. मग घरपोच धान्य आणि चला घरपोच दूध आणि चला दूध आणा सकाळी तुम्ही येऊ जा. पावशेर एक हात पाऊस छटा पाऊस दूध घेऊन येत चला. अर्ध पोराला पाहिजे चला अर्ध तुम्ही पेच चला काय मरतान काय दूध केल्यावर मरते माणसं. पण नाही नादच आमचा फळा. आणि मग याच्यातून आम्हाला धर्मही कळाना जातही कळाना पंथही कळाना आई कळाना बाप कळाना भाऊ कळाना न ते चालले आपल्या उतारल्यावानी. पोळा कसा फुटतो पोळा फुटला म्हणजे बैल उधाळल्यावर काय ते तुम्हाला वाटतं का सोमवारात करायचं काय नाही. उधाळे डायरेक्ट घरी आले. तसा उधाळ्याला समाज याला जागेवर आणावं लागेल आपल्याला. महाराज या आमच्या ताईला 10 दिवस झाले गेली बिचारी मरून. तिच्या पोरांना तिच्या बहिणीला भावांना हे सगळं सोयीर संबंध आपण पाहतो. यांना दुःख झालं. तिने आयुष्यभर कष्ट करून हा संसार उभा केला. आणि या संसाराचा गाडा चालू असताना काही दुखण्याने मरत आहेत काही म्हातारपणाने मरत आहेत. प्रत्येकाच्या मरण्याला वेगवेगळी कारण परंपरा. आणि मग हा मृत्यू अटळ आहे. इथं राजा मरायचा आहे प्रजा मरायची. इथं पुढारी मरायचे तर म्हातार मरायचे. इथं महाराजही मरायचे तर भक्तही मरायचे. इथं देवाला सुद्धा सोडं नाही मृत्यूने सोडं का नाही. राम पण गेले कृष्ण पण गेले वरती काय असे का वडारी गेले नाही. त्यांचे मृत्यू झाले त्यांचे अंत्यविधी झाले. देव अवतारा आलेला माणसाला सुद्धा मरावं लागलं. प्रत्येकाला इथं मरावं लागणार आहे.
पण मरण्यापूर्वी दोन गोष्टी लक्षात ठेवा. मरण्यापूर्वी आपलं कर्म आपल्याला सोडणार नाही. आणि म्हणून कर्माचा जो सिद्धांत आहे तो धर्म सिद्धांत आहे. कर्म ज्याला कळलं, आपलं कर्तव्य ज्याला कळलं, त्याला धर्म कळाला. आणि म्हणून आजच्या या प्रवचनाचा शेवट, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, तुझे वाढावया नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिड भार, तो का म्हणे ताना थोर. आणि म्हणून आजच्या या जाधव परिवाराच्या दुःखात सामील होण्यासाठी आलेल्या सगळ्या माझ्या माता, बहिणी, माझे सगळे बंधू, वडीलधारी मंडळी, सगळ्यांना हात जोडून विनंती करतो का हिला त्या टायमाला स्वर्ग भेटेल ज्या टायमाला इथं आलेला प्रत्येक माणूस आपलं व्यसन सोडून देईन, आपल्याला लागलेल्या चुकीच्या सवयी सोडून देईन, चुकीच्या गोष्टी करणार नाही. त्याच टायमाला हिच्या आत्म्याला शांती भेटेल. नाही तर हिचा आत्मा असाच भटकत राहील. म्हणाल अरे माझ्या आत्म्याला कधी शांती भेटायची? त्याच वेळेस भेटेल ज्यावेळेस माझे गणगोत निर्व्यसनी होईल, माझं गणगोत पुण्य करील, माझं गणगोत पापापासून दूर जाईल. माझे सगळे सोयरे धैर्य भावकी भावकी सगळे लोक जेव्हा पापमुक्त होतील तेव्हा तिच्या आत्म्याला शांती लागेल. नाही तर तोपर्यंत हिला जरी त्या कावळा शिवला तरी तिची गती मात्र तिला मिळणार नाही. तिची गती खुंटणार आहे. तिला सद्गती जर मिळायची असेल तर तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की आपण कुठलंही व्यसन करू नका. व्यसनापासून मुक्त गेले तर तुमची पोरं तुमचा आदर्श घेतील. तुमचे पोरं निर्व्यसनी झाले तर शिकतील. तुमचे पोरं शिकले तर नोकरी कामाला लागतील. अहो तुम्हाला माहित नाही, जर मोठ्याच्या घरातले पोरं नोकरी लागायचे म्हणलं ना तर त्यांच्या बापाने नोकरी ठेवली नाही. आडाण्याच्या पोराला 10वी पास झाला तरी त्याला मास्तर करता येतं. तुम्हाला अजून माहित नाही, अजून बरेच कायदे माहित नाही. या अनेक समाजाच्या उद्धारासाठी कायदे केलेले आहेत. भिलाचं पोरग 10वी पास झालं तरी त्याला मास्तर केलं जातं आणि मग त्याला डीएडला प्रवेश देऊन त्याला डीएड केलं जातं. आपल्याला माहित नाही, आपण म्हणतो आमचं पोरग डीएड नाही, ते कसं काय शिकत? अरे तुम्हाला आधी 10वी शिकवलं, 10वीच्या पोराला PSI करता येतं, 10वीच्या पोराला मास्तर करता येतं, 10वीच्या पोराला तलाठी करता येतं. फक्त त्याला अडाणी जातीत जन्माला आलेल्या माणसाने 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण करावं लागतं आणि मग शासन त्याची जबाबदारी घेतं आणि नंतर त्याला त्याच्या पुढच्या शिक्षणाचा मार्ग देतं. आमचे पोरं 10वीतच जात नाही. बळत 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 मास्तर भुकू भुकू 10वी पर्यंत 10वीच्या परीक्षेलाच जात नाही. कुठं गेला रे? तो गेला पाखरं मारायला. ते कुठं गेला रे? तो गेला खाटे घालायला. तो गेला तिकडे मोगाय शेंगा तोडायला. मग मोठ्याचे पोरं शेंगा तोडायला काही येत नाही, कारण त्यांना माहिती आपलं पोरग जर आता शेंगा तोडीत बसलं 10वीच्या वर काय करावं लागेल, याला शेंगा तोड लागते. त्याच्यापेक्षा आपलं पोरं तिकडे पलगार दोन लावा, 2 माणसं ग्रोगन लावा आणि तुमचं पोरग घेऊन जातं ते म्हणतो ते वाळ्या चल रे त्या पोरा सगळं तुझ्या पोराला रोज देतो. हे 2 रुपयाच्या आमिषा पाया आमच्या पोरांच्या शाळा बुडून आम्ही चाललो शेंगा तोडायला. आमच्या पोरांचे वाटोळे करून ठेवले. कोणी अधिकार दिला आम्हाला आमच्या पोरांचं वाटोळ करायचा? तुमचं झालं बा झालं ना, तर तुमच्या पोरांचंही करा, तुमच्या नातवाचंही करा ना. आयुष्यात असेच पिढ्यान पिढ्या किती सवलती दिल्या ते सुधारणार नाही. माणसाने आयुष्यात कुठेतरी बदल करावा ही चिंतनाची बाजू आहे. आणि म्हणून या चिंतनाच्या बाजूने सांगताना धर्म सांगितला, धर्मो रक्षिती रक्षिता. धर्माचं पालन करा, धर्म तुमचं रक्षण करेल. तुम्ही आईबापाला जीव लावा, आईबाप तुमचं काय वाटोळ करतील का? नाही. पण आपण आईबापाच्या पुढे सरकलो, आईबापाला काय कळत नाही म्हणले, आईबापच काढून दिले घरातून. आपण ते घरकुल आईबापाला भेटले, आपण आईबापाला हाकून दिलं. आईबाप सातरा राहतो, हा घरकुलात राहतो. म्हणले का रे बापाला काय काढून? बाप आमच्याकडे म्हणले. बाप कसे असेल? त्याला घरकुल भेटलं, त्याला भेटलं, तुला नाही भेटलं. त्याला ठेवलं, याला सापडत टाकून दिला, याला पालट टाकून दिला. म्हणजे बरं आहे, पालतच बरं आहे, याला इकडे सवय लागली. चुकीच्या पद्धती करू नका, चुकीचं करू वापरू नका, कोणाला तकलीफ देऊ नका. कोणी तकलीफ देत असेल, कोणी तकलीफ देत असेल तर त्याच्यावरती योग्य मार्ग काढा. तकलीफीला तकलीफ, त्यांनी शिव्या दिल्या म्हणून मी शिव्या दिल्या, त्यांनी मारलं म्हणून मी मारलं, असं करू नका. आपल्याकडून चुका होऊ देऊ नका, आपल्याकडून पाप घडून देऊ नका. आणि मग बघा हा देव कसा अवतारी आहे. हा देव तुमच्या अंगामध्ये जर एकदा संचरला, अंगी दैव संचर आहे, मग तेथे काय पुढे. 900 कन्यापुत्र होती तरी का करावे लागेपती. तुका म्हणे हा विचार स्वामी तुक्याचा दाता. तर हा चिंतनाचा भाग सांगितला. झालेली सेवा पूर्ण करतो. या सेवेमध्ये जे काय बोललो थोडं तिखट सेवेला आपल्याला आता सवय नाही आणि गोड खायची.
मिरची शिवाय गुलाबजामुन खाता येत नाही. नुसते गुलाबजामुन खाली तर 4च्या पुढे तोंडात जात नाही, पण जरा मिरची थोडं किलो किलो उडीत नाही. तसं हे प्रवचन तिखाट असल्याशिवाय लोकांना इथं झोंबायचं नाही. आणि झोंबल्याशिवाय इकडे काय मला काय टाइमपास आहे का? माझ्याकडे तुम्ही तर पाहिलं सकाळी सकाळी गज भरले तिथं. का आता 10-5 फोन झाले, लोक म्हणले अरे कमून येईना अजून. पण आता हे या आणि बाईने फोन केला, दोनदा फोन आला, तीनदा फोन आला, म्हणले नाही यावं लागेल तुम्हाला. मला आडाने का असताना हे बघ कसं आहे, कार्यक्रम कोणाकडे याच्यापेक्षा कार्यक्रम ज्याच्याकडे आहे त्याचे जर 2 पोरं सुधारले, त्याच्या नवऱ्याने जर दारू सोडली, त्याच्या पोरांनी जर दारू आयुष्यात पिली नाही, तरी तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा वार नाही. म्हणून झालेली सेवा संपूर्ण करतो. ही सगळी सेवा अर्पण करतो आमच्या बहिणीला. आणि तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की जे सांगितलं ते ऐकून घेतलं आणि आता घरी जाऊन याचा बारीक अभ्यास करा, बारीक विचार करा. जे पोरं शाळेत जातात त्यांच्या शाळा बुडू नका. भले दावा असो, कोणाच्या मौती असो, कोणाच्या लग्न असो, तुम्ही आहेत ना बोंबलं थिंडायला. त्या पोराला शाळा बुडून घ्यायला बोंबलं थिंडत नाही. बाया निघाली म्हणजे पोराला घेऊन चालली आणि तिचा 1 दिवस जर बुडला शाळेचा तर तिचं 1 वर्ष नुकसान होतं. आणि जर तो वर्षातून निम्मे दिवस घरी बसला त्याची शाळा होणार नाही. आता त्याची शाळा झाली नाही तर त्याचं शिक्षण होणार नाही. आणि शिक्षणा वाचून जर माणूस वंचित राहिला तर आजच्या काळात त्याला भविष्य नाही. आणि म्हणून मुलांच्या भविष्याचा विचार करा. मुलं शिकवा, मुली शिकवा, मुला मुली समानता ठेवा. आणि लग्न करताना घाई करू नका. नाही तर 12 वर्षाची पोरगी धीरे लग्न करून असं करू नका. लग्नाचा टायमिंग कायद्याप्रमाणे जरी 18 असला तरी कमीत कमी पोरगी शहाणी झाल्याशिवाय लग्न करू नका. शहाणी झाल्यानंतर सुद्धा तिचं शिक्षण अपूर्ण सोडून लग्न करू नका. तिची जर शिक्षणाची पात्रता असेल आणि मास्तर जर म्हणत असेल की ती पोरगी शिकवा, तिला चांगला अभ्यास येतोय, तर घाई करू नका. उगाच आपला समाज घाईच्या नादात लागतो. लोकांच्या नवऱ्या 30च्या आहेत आणि आमच्या वरमाया 25च्या आहेत. आता काय गणित चालू लोकांचं. लोकांच्या अजून नवरे मी दाखवून सकाळी एक नवरी आली, म्हणले मग लग्न करायचं. म्हणलं किती वय तुझं? म्हणजे 32 वर्ष. आणि म्हणलं आमच्या तर वरमाया 25 वर्षाच्या आहे, त्यांच्या पुरी लग्नाचं आलं. म्हणजे वरमायाचं वय किती? 25 वर्षाचं. म्हणजे हे जे गणित आहे हे गणित कुठेतरी चुकत आहे. त्याच्यातून आपल्याला सुधारायचं ना, समाज सुधारायचा. तर समाज सुधारायचा कधी? जर त्या बाईचं वय तिच्या शरीराची पक्वता झाल्यानंतर लग्न केलं तर तिची तब्येत चांगली राहते. नाही तर आई बाई या आम्ही पाहतो या सगळ्या गोष्टी चिंतनाच्या आहेत. तिचं बाळातपण जर कवळ्या वयात आलं तर तिचं शरीर वाढीचं थांबतं. खुंटती तिची शरीराची वाढ खुंटली की तिचं जीवन अपूर्ण राहतं. आणि मग अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. आणि म्हणून कोण्या वयाला विनंती आहे की आपल्या पोरीचं लग्न पूर्ण तिचं शिक्षण झाल्याशिवाय करू नका. लय शिकू नका. भलायच लय बाबा 25 वर्ष शिकवत बसले, आता समाज राहिला नाही. ठीक आहे, 18 वर्षाचा कायदा आहे, त्याच्या आत बाहेर लग्न करा. लय उशिरा लय लवकर याच्या नादी लागू नका. आणि आपल्या संसारामध्ये आपल्या नवऱ्याप्रती, आपल्या कुटुंबाप्रती आपल्या भावना नेहमी पवित्र ठेवा. आपला पती जर दारू पित असेल, आपल्याला तो योग्य वेळी जर माहिती झाली तर आपण त्याला त्याच्यापासून दूर करण्यासाठी प्रेमाने आणि विश्वासाने त्याच्या पुढे जा आणि त्याचा विश्वास संपादन करा. निम्म्या लोकांचं व्यसन हे विश्वासाने मिटून जातं. त्याला प्रेम केलं तर तो दारूवरचं प्रेम कमी करतो. ज्या बायाने नवऱ्याला प्रेम लावलं त्याचा दारूवरचं प्रेम कमी होतं, त्याची माया आटते. जर बायको माया लावायला लागली तर बाकीच्या माया आटून जातात. आणि म्हणून माया, प्रेम, वात्सल्य, ममता, दया, क्षमा, शांती तिथे देवाची वसती. हे जे आमचं चिंतन आहे ते तुम्ही ऐकून घेतलं. आणि खरे तर तुम्ही सगळेजण या शबरीची वंशजात, त्या एकलव्याचे वंशजात. एवढंच काय या रामायणात बाबळे पाटील राम या रामायणातला हिरो होता. सीता या रामायणातली हिरोईन होती. पण या राम सीतेचं रामायण ज्यांनी लिहिलं तो वाल्मिक ऋषी भिलाचा होता. हे तुम्हाला माहिती का? वाल्मिक ऋषी हा भिलाचा माणूस होता. त्या वाल्मिकीने रामायण लिहिलं आणि आम्ही त्या रामाचं तर काहीच घेतलं नाही. आम्ही चाललो आपल्या रावणाच्या लंकेला. म्हणजे चाललो बस झालं ते झालं. त्याच्यामुळे पाया पडतो भाऊ, उतरून घ्या. राग मानू नका. शेवटी हा विषय तुम्ही माझ्या पोराबाळांसारखेच, तुम्ही माझ्या भावासारखेच, तुमच्यातले काही माझ्या बापासारखे. माझ्या बापांनो, माझ्या भावांनो, माझ्या पोरांनो, माझ्या मायांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या लेकींनो सांगितलं. याचा डोक्यात नीट घ्या विषय.
तरच माझ्या येण्याचं सार्थक होईल. नाही तर आमचे 2 पेशंट मला घोड्याला होते म्हणतात गेला तर पुढचा सकाळी सकाळी गेला पुढं गेला प्रवचनला. त्याला काय नाद लागलाय बेकार नाद लोक सकाळी सकाळी देवाचं ते हा इकडे जातो मढ्याचे दवे सांगत बसतो प्रवचन सांगत बसतो. त्याच्यामुळे मला या 1 तासाचा जो तुम्ही मला इथं बोलून 1 तास तुमच्या माझ्यासाठी दिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मी विनंती करतो की झालेली सेवा या मातेच्या चरणी अर्पण करतो.